करण्यासाठी आपण आलेला आहात, काय सांगाल? कार्यकर्त्याचा दौरा करण्यासाठी आपण आलात, काय सांगाल पहिले? काय सांगायचं सांगितलं सार्वजनिक जीवनामध्ये 30 वर्ष लोकांच्या टिकून राहणं ही काही साधी गोष्ट. त्या बाबतीत ते यशस्वी झाले आणि त्याचं कारण आपली विचारधारा आणि सार्वजनिक जीवनातलं चारित्र्य याच्या बाबतीत जी खबरदारी घेतली पाहिजे ती त्यांनी आयुष्यावर घेतली. वडिलांची अन्याय होती, पण सोलापूरकरांच्यासाठी आपली जबाबदारी आहे ही भूमिका त्यांनी कधी सोडली नाही आणि त्याचाच परिणाम आज लोक एवढ्या अगत्यानं या ठिकाणी आहे. आपण आपल्या भाषणामध्ये सामाजिक ऐक्याच्या संदर्भानं काही गोष्टींना स्पर्श केला. राज्यात देशातली जी सध्याची स्थिती आहे त्याकडे आपण कशा पद्धतीनं बघताय आणि सामाजिक मुलाखतीसाठी सोलापूरचा आदर्श करावा असं आपण म्हणालात, काय नेमका संदर्भात असेल? गमत असे याचा उल्लेख सुरुवातीलाच केला की हे शहर सामाजिक प्रश्नावर नेहमी एका विचाराने जाणारं शहर आहे. अलीकडं काही शक्ती जाती धर्मामध्ये अंतर निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतात. देशाच्या ऐक्यावर तो आघात आहे. तर अशा वेळेला काही शहर काही समाज आपली राष्ट्रीय जबाबदारी लक्षात घेऊन एकवाक्यता एकता याच्याबद्दल तडजोड करत असतात आणि त्याच्यामध्ये सोलापूरचा उल्लेख हा करावा लागेल. बिहारच्या जे निवडणुका झाल्या त्यातलं जे निकाल आहे ते आपल्याला अपेक्षित होतं का? कशा पद्धतीचा हा निकाल आहे म्हणायचा बिहारचा? स्पष्ट सांगायचं जे आमची माहिती वेगळी होती, पण निकाल वेगळा लागला. निकाल लागलेला त्याचा स्वीकार करायचा असतो. पण काल मी एक कुठेतरी बोललो त्याच्यावर टीकाची भरली ही झाली. या निवडणुकीत मी किंवा तुम्हीसुद्धा पहिल्यांदा पाहिलं निवडणुका जाहीर होण्याच्या आधी महाराष्ट्रामध्ये आणि बिहारमध्ये लाडकी बहीण नावाची योजना आणि 10,000 रुपये मिळणं हे सरसकट हे कधी नगरपालिका आणि खालच्या निवडणुकीत पैशाचं वाटप होतं हे ऐकायला मिळतं. पण सरकारच्या वतीनं सवन महिला वर्गाला 10,000 रुपयाची रक्कम देणं हे कधी आम्ही ऐकलं नव्हतं. त्याचे काही परिणाम आहेत का नाही हे आता लोकांनीच ठरवावं. 10,000 रुपयाचं आव्हान साहेब आपण आता जे आपण प्रबोधनाचं काम करतो, पण तिथे सरकार 10,000 रुपये जर देत असेल तर विरोधक आणि तुम्ही निवडणुका जिंकणार तर कसं? नाही असं आहे की 10,000 रुपये दिले तेच कारण यशाचं असेल तर आम्हाला बसून विचार करावा लागेल की याला तोंड कसं देत. उद्याच्या 1 तारखेपासून 19 तारखेपर्यंत पार्लमेंटचं अधिवेशन आहे. त्या काळात विरोधी पक्षाचे प्रमुख नेते आहेत, त्यांना घेऊन आम्ही यावरचा चर्चा करणार आहोत आणि काहीतरी धोरण ठरवलं हा विचार माझ्या ते मनात आहे. नगरपरिषदेच्या निवडणुका होत आहेत. आपण असं म्हणाल की भाजप व्यतिरिक्त इतर पक्षांची आघाडी करण्यात काही हरकत नाहीये. नेमकं कोणाकोणाची आघाडी होऊ शकते याच्यामध्ये? दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित या निवडणुका स्थानिक पातळीवर यापूर्वी कधी नगरपालिकेच्या निवडणूक याच्यात आम्ही लोक कधी पडलो नव्हतो. आम्ही जास्तीत जास्त कॉर्पोरेशनच्या निवडणूक लक्ष द्यायचो, खालच्या निवडणुकीत द्यायचो. स्थानिक नेतृत्व एकत्र येतात तेच ठरवतात आणि त्यामुळं साधारणतः जिथे एकत्र येता येईल. पण येत असताना भाजप यांना बाजूला ठेवून
एकत्र येणं हे केलं असेल तर ते योग्य आहे. साहेब, शरद पवारांच्या पक्षाचं अस्तित्व संपुष्टात आलंय असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणतात आणि युतीसाठी वगैरे जे प्रयत्न चालू आहेत त्यासाठी चालू आहेत असं देखील म्हणतात. मी त्यांचं स्वागत करतो. साहेब, खरं तर सामाजिक अनेक प्रश्न निर्माण झाल्यात, आपण उल्लेख केला. एका तरुणांना आपल्याला पत्र दिलं होतं, तरुण शेतकरी मुलांचे लग्न व्हायला तयार नाहीये. आपण या सामाजिक निर्माण झालेल्या प्रश्नाकडे आपण कशा पद्धतीने बघता? राज्यातले अनेक तरुण आहेत जे अविवाहित राहतात या सगळ्या प्रश्नात. असं मी काही त्याचा विचार केला नाही. मला पत्र आलं ही गोष्ट खरी. माझं पत्र एका सरकाराने दाखवलं. तुमच्याचे कोणीतरी उत्साही पत्रकार त्यांचे टेलिव्हिजनवर. पण ही गोष्ट खरी आहे की अनेक ठिकाणी बेकारी आहे आणि बेकारीचा परिणाम या तरुण पिढीच्या पुढच्या आयुष्यावर होतोय ही तक्रार ऐकायला मिळते. साहेब, शेवटचा प्रश्न. विधानसभेला तुमच्या विचारामुळं या जिल्ह्यामध्ये 6 आमदार निवडून आले. निवडून आलेले लोक तुमच्या पक्षाच्या चिन्हावर आले, पण निवडून आल्यानंतरची त्यांची जी भूमिका आहे ती वेगळी आहे. ती तुम्हाला दुःखदायी वाटत नाही का, किंवा तुम्ही त्याकडे कसं पाहता? आणि आमचा अनुभव वेगळी असं नाही. एखाद दुसऱ्या प्रश्नावर एखाद दुसरं वेगळं मत हे मानलं तर मी काही त्याचा फार खोलात जाऊ शकतो. पण जे आमदार निवडून आले ते ज्यावेळेला धोरणाचा पक्षाचा विचाराचा प्रश्न येतो त्यावेळेला ते चौकशीच्या बाहेर नाही. साहेब, खरं तर भाजपकडून ज्या पद्धतीने राजकारण सुरू आहे, स्थानिक जे पक्ष आहेत, प्रादेशिक पक्ष, त्यांचं अस्तित्व संपत आलंय असं पाहायला मिळतं. बिहारच्या निवडणुका असतील, महाराष्ट्राच्या असतील, ज्या पद्धतीने त्यांनी निवडणुका लढलेल्या आहेत. असं कधी होत इतके आधी साहेब, आज सध्या विचार केला की 1957 महाराष्ट्रात काँग्रेस याचा पराभव झाला. लोकांना संयुक्त महाराष्ट्र समिती ही निवडून आली आणि त्याला आता काँग्रेस संपते असं म्हणतात. पक्ष असे संपत नसतात, सरविचार असतो. पुन्हा एकदा व्हावी आणि मला जी काँग्रेस समजते ती काँग्रेस संपणारी काँग्रेस नाही. गांधी नेहरू यांचा विचार स्वीकारलेली काँग्रेस आहे आणि त्यामुळे ती पुन्हा एकदा एका वेगळ्या स्थितीला पोचेल तिचं आपण पाहू. साहेब, आपल्याच पक्षाचे आमदार जे आहेत, आपल्याच पक्षातल्या खासदारांवरती नाराज आहेत. ते असं म्हणतायत की मोहोळ नगर परिषदेची जबाबदारीची धैर्यशील मोहिते पाटलांवरती दिलेली आहे. आमदार राजू खरे म्हणतायत. साहेब, त्यांना विचार